शेतकऱ्यांकरिता अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, ती आनंदाची बातमी कोणती आहे? तर हे काही 6 ते 7 जिल्हे आहेत. या 6 ते 7 जिल्ह्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपिटीमुळे जे बाधित झालेले होते, त्या शेतकऱ्यांकरिता मदत देण्यासंदर्भातला एक शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे. तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ते कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी संख्या आहे आणि त्या शेतकरी बांधवांकरिता किती मदत मंजूर करण्यात आलेली आहे, जे आणि ही मदत कधीची आहे, ते सर्व काही आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी, म्हणजे रोज गुरुवारला आज एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे जे नुकसान झालेले होते, त्याकरिता पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेला होता, परंतु हे काही भाग आलेले होते. याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. त्या माध्यमातून जे निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30 जानेवारी 2014 अन्वये यावेळी, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा यानुसारच आपल्याला ही मदत मिळालेली होती. तर थेट ठोक आपण पाहूया मोठी मोठी बातमी, जे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजेल आणि लक्षात येईल. तर आपण थेट तो विभाग म्हणजे अमरावती विभाग बघून घेऊया. अमरावती विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊया. तर अमरावती विभागामधला अमरावती जिल्हा आहे, ज्याकरिता जून 2024 मध्ये 26 या दरम्यान जे नुकसान झालेलं होतं, याकरिता जो 7/8/2026 ला पाठवलेला होता प्रस्ताव, त्यामधील अमरावती जिल्ह्यातले फक्त आणि फक्त खूप कमी म्हणजे 29 शेतकरी आहेत, ज्यामध्ये 5.66 एवढं हेक्टर नुकसान झालेलं आहे. सोबतच अकोला आहे. अकोल्यामधील सुद्धा जून 2026 करिता 7/8/2026 लाच प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, परंतु अकोल्यामध्ये थोडेफार बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 1843 शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो. सोबतच अकोल्यानंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामधील सुद्धा जून 2026च्या अवकाळी मदतीकरिता 7/8/2026 ला प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 153 शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहेत. अमरावती विभागामधील अमरावती, अकोला आणि यवतमाळ या 3 जिल्ह्याच्या नंतर पुढचा जिल्हा आहे बघा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा जून 2026च्या अवकाळी मदतीकरिता शेतकऱ्यांना 7/8/2026 ला प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. त्यानुसार बुलढाण्यामधील बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 7,658 शेतकरी आहेत मित्रांनो, ज्यांना ही मदत मिळणार आहे. तर आता एकूण अमरावती विभागाकरिता सर्व शेतकऱ्यांची संख्या जर पाहावयास गेले, तर जवळपास 9,683 एवढे शेतकरी आहेत बाधित, ज्यांना मदत मिळणार आहे. अमरावतीच्या नंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो, पुणे विभाग आहे. पुणे विभागामधील फक्त आणि फक्त सातारा जिल्हा आहे. तर या सातारा जिल्ह्याकरिता जुलै 2026 मध्ये आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता 7/8/2026 ला प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि त्यापैकी सातारा जिल्ह्यामधले जवळपास 320 एवढे शेतकरी आहेत. त्यानंतर नागपूर आहे. नागपूर विभागामध्ये सुद्धा फक्त एक वर्धा जिल्हा आहे, जो राहिलेला होता. या अगोदर वेगवेगळी माहिती, वेगवेगळे व्हिडिओ आणि मदतीचे आकडे आपण पाहिलेले आहेत. तर वर्ध्यामध्ये जूनमध्ये जे नुकसान झालेलं होतं, त्याकरिता 12/8/2026 ला प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. तर वर्धामधील 661 शेतकरी मित्रांनो. तर आता अमरावती विभाग झाला, पुणे विभाग झाला, नागपूर विभाग झाला. याच्यानंतर आहे कोकण विभाग. कोकण विभागामधील सिंधुदुर्ग जिल्हा आहे, ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्याकरिता 22 जुलै 2026 ला प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग मधले फक्त आणि फक्त 16 शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, एकूण अमरावती विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग आणि कोकण विभाग हे सर्व मिळून जवळपास 17,245 म्हणजे 17,000 शेतकरी बाधित संख्या दर्शवण्यात आलेली आहे. आणि या बाधित शेतकऱ्यांचं जे क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे, ते जवळपास 11,207 एवढं हेक्टर क्षेत्र यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे, ज्याकरिता या सर्वच क्षेत्राकरिता 23 कोटीच्या जवळपास मदत मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास बघा 23 कोटी 33 लाख आणि 31,000 या 23 कोटीमध्ये या 4 विभागातील 7 जिल्ह्यांना ही मदत आता लवकरच देण्यात येणार आहे. ही मदत या शेतकरी बांधवांच्या
आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघा मित्र, याकरिता खऱ्या अर्थाने आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्गम केल्याच्या नंतर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे आता या शेतकऱ्यांना थोड्या दिवसामध्ये यांच्या हक्काचं नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर आता जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओमध्ये जी माहिती या 7 जिल्ह्याकरिता दिलेली आहे, या 7 जिल्ह्यातील थोड्या शेतकऱ्यांकरिता जो काही मी आकडा सांगितलेला आहे शेतकरी संख्या, या शेतकऱ्यांकरिता ही एक आनंदाची बातमी आहे. आणि अशीच महत्त्वपूर्ण विश्वासार्ह नवनवीन माहिती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि हाईपचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर निदान या 4 विभागातील 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट मिळेल आणि ते कार्यालयाशी संपर्क साधून आपला म्हणजे अनुदान जे आहे ते पत्रामध्ये पाडण्याकरिता तयार राहतील किंवा आवश्यक पडल्यास काही कागदपत्र जमा करायची गरज पडली तर ते करू शकतील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, आशा करतो की माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती नक्कीच आपल्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर मित्र हो, अशीच विश्वासार्ह माहिती, नवनवीन माहिती घेऊन परत मी तुमच्यापर्यंत येणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून 100% हमखास आणतो, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.